थोडासा तांत्रिक बिघाड होता आणि आमचं समालोचक तुमच्यापर्यंत पोहोचू शकलं नाही. जाऊया मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 2 गजानन. स्विच इट. फटका चांगला आहे. अजय धुळेच्या बाडमधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. किमान 89 ते 90च्या आसपास मीटर मागे आपल्याला चौकार षटकार पाहायला मिळेल. तिथे 4 धाबा मिळतात. चेंज द गेम. जय हनुमान झोबेली. सलामीचे 3 फलंदाज बाद झाले. रोशन, तेजस, महेंद्र धुळेच्या बाडमधून एक षटकार आला, तो सुद्धा बाद झालेला आहे. आणि आता धाव फलकावरती आहेत. तब्बल 27. आडव्या बॅटने खेचण्याचा प्रयत्न होता, संपर्क व्यवस्थित होऊ शकला नाही. आणि सनी भोईर आमचे कुणाल सर आम्हाला सांगतात एस इट इज वाईड बॉल. अवांतर धाव. षटक क्रमांक 2 चालू आहे गजाननचं. अतिरिक्त धाव इथे येते. अनेक खेळाडू. अविनाश वझे देखील आहेत आज इन ॲक्शन मध्ये. वॉट अ शॉट. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लागला अजय धुळेच्या बाडमधून. ज्युनियर कृष्णा सातपुते आणि त्याच्या बाडमधून आलेला सलग दुसरा लागोपाठचा चौकार. बॉबी यांचं कौतुक व्हायला हरकत नाही आहे, कारण 4 दिवस त्यांनी आमच्या आवाजाची काळजी घेतली. आमचा आवाज डे नाईट फॉर्मॅट करून थोडासा कुठेतरी लो कॅटेगरी बॅटरी आमची लो होती, चार्ज करण्याचं काम आमच्या डीजे बॉबीने केलेलं आहे. धाव फलकावरती 2 चौकार, 1 वाईड आला आणि आता 33 वरती पोहोचलाय. म्हणजे जय हनुमान चेंज द गेम जोवेली हा संघ मात्र पुढे सरकतोय. 2 षटकामध्ये 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 33 धाव फलकावरती. बाश तुम्हाला काटेकीरपणे पाहायला मिळणार आहे. यावेळेस वॉट अ शॉट. विवेक गायकवाड जबरदस्त कम असला, अक्षरशः डोळ्यांचं पारणं फेडणारा फटका. बॉल सीमा पार. बन क्वालिटीचा जोवेली ब्रँडेड षटकार. अमित दादा धुळे यांचा या ठिकाणी आगमन झालंय. धाव फलकावरती 39-39. बॅटची आतली कडा. बॉल चालला कवासला. इथे मात्र विवेक गायकवाड खेळण्याच्या दृष्टिकोनातून तयार होतोय. सेट बॅट्समन आहेत. मैदानामध्ये आपण पाहिलं तर विवेकने एक सिंगल धाव आली, त्यानंतर षटकार आला, कारण सिंगलने त्याने स्ट्राईक रोटेट केली होती. आणि आता राऊंड द विकेटने पुरुष एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. फटका एक्स्ट्रा कव्हरला खेचलाय. क्षेत्ररक्षक होते त्याच्या आवाक्याच्या बाहेर, परंतु आता बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चालला. ही प्रेक्षकांची डिमांड आहे. 4 धावा येतात. अमित दादा धुळे या, आपलं स्वागत आहे. जेव्हा जेव्हा जोबेली संघ परास्त होतो कधी कधी ग्रामीण गटातून, तेव्हा अमित दादा धुळे यांना भरपूर चटका लागतो. आणि चर्चा सत्र चालू असं नेहमी ग्रामस्थ मंडळ जोबेली असेल किंवा पर्व असेल, ते अमित दादा यांचा चांगला संदेश असतो टीम जोबेलीला. राऊंड विकेट. खोलबा डब्याचा बॉल. स्विच इट. नो चान्स इन टू द फिल्डर. बॉल सीमा पार. बॉल सीमा पार. धावा जाईल. इथे मिळतील एकंदरीत 4. चांगली बॅटिंग करतायत. अगदी आपण पाहतो खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आदर्श स्फूर्तच्या विरोधात चेंज द गेम जय हनुमान झोवेली संघ खेळतोय. 2 सामने जिंकत पुढे सरकला. श्रेयस 11 दिवागाव ऑन साईडला आडव्या बॅटने खेचण्याचा प्रयत्न. अलॉंग द कार्पेट. बॉल डीप मध्ये चला मिड विकेटला. आणि अगदी आपण पाहतो आज झोवेली संघ एक मोठ्या मनाने, एक मोठ्या धाडसाने शहरी गटातून खेळतोय. आमचे मंगेश दादा धुळे असतील, चेतन दादा धुळे, राजन दादा धुळे आणि श्रीधर दादा धुळे यांच्या वतीने भरपूर साऱ्या शुभेच्छा देतात. सर्व मॅचेस एन्जॉय करतात. जोबेली गाव म्हटलं ना तर एक ताकद आहे. एक गाव एक मंडळ या टॅगलाईन तेजस ठाकरेला चांगलं माहिती आहे. अकूट टप्प्याचा बॉल यावेळेस पडल्यानंतर अष्टरक्षकाकडे चालला आणि हा डॉट बॉल आला. षटक क्रमांक आपण पाहतो 3चा नितीनचा खेळ संपन्न झाला. नितीनला 3ऱ्या षटकात का आणलं होतं, कारण त्याचं सुंदर षटक आहे, ज्याला मात्र धाबा रोखण्यासाठी बोलवण्यात आलं. या अगोदर आपण पाहिलं या मॅचच्या पहिल्या मॅचमध्ये त्याने देखील चांगली कामगिरी केली. शेवटचा आता स्लॉगरचं षटक आम्हाला गोलंदाज पाहायला मिळाला. 48 धावा फलकावरती आहेत. चांगली स्थिती आहे. 16.00च्या सरासरीने या धाबा इथे बनवल्या गेल्यात.
48 धावा आहेत. चांगले बॅटिंग करतात झोबेली टीम. कदाचित आज ताकदनिशी मैदानावरती खेळतोय आणि सेकंड राऊंड मध्ये आदर्श स्पोर्ट्स संघाला मात्र प्रत्येक गोलंदाजामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. आमच्या स्कोरर आम्हाला सांगतात की प्रत्येक षटकामध्ये दुहेरी धाव या ठिकाणी एकवटण्याचा प्रयत्न आहे झोबेलीचा. विवेक गायकवाड बॉड शॉट चांगला फटका आहे. ताकदीच्या जोरावरती बॉल चाललाय लॉंग ऑफला. विवेकच्या बॅट मधून आलेला वाईडिश ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला षटका. क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगडी तुम्ही ही स्पर्धा पाहताय. त्यांच्या संयुक्त विद्यमानाने सत्संग क्रीडा मंडळ माझा शिरगाव SSD ट्रॉफी 2024 आणि गोलंदाज स्लॉगरच्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहतो कृष्णा. त्याच्यावरती आक्रमण केलं. पहिल्याच बॉलवरती विवेक गायकवाडने भव्य स्वागत केलं आणि त्यानंतर मिळालेली सिंगल. अजय धुळे कृष्णा सातपुते ज्युनियर चांगले बॅटिंग ते करतात. आम्हाला सांगतील आमचे स्कोरर अजय अद्यापपर्यंत 14 वरती नाबाद खेळतात आणि पुरुष एकदा फुल टॉसला दिशा दिली आहे. चांगले फिल्डिंग. कदाचित क्रिकेटच्या मैदानामध्ये फुटबॉलचा प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. चेंडू पायाने अडवलाय आणि आता 2 धावा मिळतील. किमान 2 धावा वाचवण्याचा प्रयत्न होता. 10 क्रिक लाईव्ह टेलिकास्टची आमची संपूर्ण टीम आमच्या समवेत जॉईंट आहे. विजय पगार आहेत जे मात्र ऑफिशियल अपडेटर आहेत. आमचे ऑफिशियल स्कोरर रोनक तडवी आहेत. ऑफिशियल कॅमेरामॅन दीपेश म्हात्रे. सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत करू. संदीप एरम येतात जे 40+ खेळाडू. काल संघ त्यांचा पराभूत झाला आणि कुठेतरी त्यांच्या भरपूर मनाला दुखापत झाली. संघ काल त्यांना जिंकायचा होता कारण कालचे मॅच तब्बल 11,000 रुपयाचं पारितोषिक होतं. वैभव येवलेने जितक्या धावा बनवलेत ना तितकं पारितोषिक होतं कालच्या मॅच मध्ये प्रेक्षणीय लढतीमध्ये. या दरम्यान रोहित राऊत यांचे आगमन झाले. सहर्ष मनपूर्वक स्वागत. नक्कीच प्रत्येक प्रेक्षकाला वाटत असेल की वैभव येवलेंचा एवढा नाव सातत्याने का आवर्जून उल्लेख केला जातो कारण धावा त्यांच्या ग्रामीण गटातून भरपूर आहेत. 40 वर्षापासून क्रिकेट ते खेळतात आणि इतक्या धावा एक धाव आता सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर टेक्नॉलॉजी भरपूर आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी व्हायरल होत असतात आणि वैभव येवले जे आमचे येवले अमृत तुल्य ज्यांचे सख्खे बंधू आहेत ते धावा धाव फलकामध्ये 57. ऑन साइडला फटका चांगला लॉंग लेगच्या दिशेने स्क्वेअर लेगला शतकची झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु इथे अडवला गेला. मैदानाच्या आतमध्ये येतात बंटी ज्याने मागच्या मॅच मध्ये पहिलं षटक हाताळलं. केवळ 2 चौकार खर्च करत बंटीने सुरुवात केली होती पावरप्लेच्या षटकाची. दरम्यान आपण पाहतो आमचे देवेंद्र मालुसरे या स्पर्धेचे आयोजक आहेत आणि आता नुकताच जे मामा भांजे आता समीर शेठ धारबे पप्पूजी मोरे भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष आणि दुसऱ्या बाजूला एकाच नावाची हवा आहे बदलापूरमध्ये ते समीर शेठ धारबे यांची चर्चा तर होईलच. बॉल लॉंगनला चालला आणि फलंदाज होतो बाद. धक्का क्रमांक 5 लागत असताना चेंज द गेम झोबेली संघाला. समीर शेठ धारबे दरम्यान प्रफुल्ल शेठ मोरे बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगडीचे सचिव आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष साहेबांचं आगमन होतं. मोस्ट वेलकम. सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. देवेंद्र मालुसरे देखील आमच्या समवेत जॉईंट आहेत. म्हटलं जातं ना ही त्रिमूर्ती आहे शिरगावची ब्रह्म विष्णू आणि महेश असे 3 दर्जेदार आयोजक आहेत आमच्या प्रफुल्ल शेठ मोरे समीर शेठ धारबे आणि देवेंद्र शेठ मालुसरे. मालुसरे ॲग्रो फार्म हाऊस आणि रिसॉर्टचे सर्वे आहेत. जर तुम्हाला स्वस्त दरामध्ये त्या रिसॉर्टला भेट द्यायची असेल तर तुम्ही देवेंद्र मालुसरे यांच्याशी संपर्क करू शकता. आणि अत्यंत सुंदर हे वातावरण हे क्लायमेट तुम्ही पाहतायत. कदाचित 12 तारखेला जी आचारसंहिता आहे त्यामुळे कदाचित यश ग्रुपची स्पर्धा थोडीशी पुढे ढकलण्यात आलेली आहे. चर्चा सोशल मीडियावरती भरपूर आहे. यश ग्रुप म्हटलं तर आवर्जून नाव पुढे येते ते पप्पूदादा मोरे यांचं. भारतीय जनता पार्टीचे ते शहर उपाध्यक्ष आहेत. बदलापूर ग्रामीण क्रिकेटला एक वेगळं व्यासपीठ निर्माण करून देण्यामध्ये त्यांचा देखील मोठा सिंहाचा वाटा आहे आणि ते बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगडीचे सचिव देखील आहेत.
धाबाधाब फलकावरती आपण पाहतोय खेळाचं पहिलं सत्र संपलेलं आहे. 60 धाबा 15च्या सरासरीने बनवण्यात आलेले आहेत आणि आता 61 धाबांचा आव्हान या मॅच मध्ये आदर्श स्पोर्ट्स संघासमोर ठेवण्यात आलेले आहे. बाळा शांताराम माळी यांच्या वतीने जे झोबेली टीमला भरपूर शुभेच्छा येतात. समीर मात्रे जे हेड कोच आहेत झोबेलीचे त्यांच्या वतीने शुभेच्छा येतात. काही नक्कीच आपण पाहिलं तर पप्पू शेठ मोरे जे बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणीचे सचिव आहेत. हा प्रश्न पडला असेल जनमान झोबेली जनमान ढवळेपाडा हे माश अगदी यशाच्या उंच शिखरावरती जात असेल. जेव्हा ड्रॉ मध्ये ही दोन नावं येतात ना तेव्हा चर्चा भरपूर असते. परंतु आज बंटीला तुम्ही पाहतात इन ऍक्शन मध्ये आमचे योगीराज महाराज पॅनल्टी ऍड आहे. तुमचे जे स्कोरर आहेत ते फॉरवर्ड आहेत. तुम्ही याची काळजी करू नका. 61 धावांची गरज आहे. हे कॅल्क्युलेशन आमचं कदाचित आमच्याकडे कॅल्क्युलेटर नसेल परंतु आमच्या डोक्यामध्ये हे सगळं समीकरण असं तुम्हाला असं वाटत असेल की समालोचक स्कोरर अपडेटर यांचा अभ्यास भरपूर आहे. कित्येक मॅचेस आम्ही कव्हर करत असतो आणि विवेक गायकवाड अष्टरक्षकाच्या भूमिकेत त्यांचे जवळचे मित्र अनमोल धुळे जितेश धुळे कदाचित जोबेलीची एवन जोडी आहे ती देखील व्यासपीठाच्या मागच्या बाजूला आनंद घेते. त्यांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत. या अनमोल शेठ धुळे जितेश शेठ धुळे यांना विनंती आपण मंचावरती यायचंय. कदाचित आज ते मागे त्यांनी इतकं एन्जॉय केलेलं आहे की गोव्यामध्ये असल्यासारखं फिलिंग त्यांना जाणवलंय. शिरगावला आल्यानंतर काही वेगळीच मजा असते. या जितेश शेठ आपलं स्वागत आहे. अनमोल शेठ आपलंही स्वागत आहे. चला 61 धावांची गरज आहे. मॅच कडे आपण जाऊ कॉन्सन्ट्रेट करू कारण सामना अतिशय महत्वाचा आहे. शॉट थर्डमॅनला आपण पाहतोय त्याच्याच ठाकरे शॉट फायनिंगला महेंद्र धुळे शॉट पॉइंटला अजय भुईर यानंतर आपण पाहिलं तर यष्टरक्षकाच्या भूमिकेत जो मैदानाचा केंद्रबिंदू विवेक आहे. मॅचला होते सुरुवात. षटक क्रमांक पहिलं बंटी बॉलिंग ट्रॅक मध्ये सज्ज होता. स्ट्रायकिंगला फलंदाज प्रसाद आणि गजानन. पहिला बॉल रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी. चांगला चेंडू मागच्या षटकात आपण पाहिला असेल गोलंदाज बंटी किवडेला हाच चेंडू त्याने रिलीज केला होता. तिथे पंचाने त्याला 1 फॉर दी कॉल दिला होता. आणि आता पहिला चेंडू डॉट आला प्रथमेचा. चेंडू अगदी खांद्या लगेच परफेक्ट अँड परफ्यूम डिलिव्हरी जणू काही नाकाजवळ सुगंध दरवळला असेल. डॉट बॉलचा पहिला चेंडू डॉट आला. गोलंदाज बंटी केवणे. ऑन साइडला फटका चांगला क्षेत्ररक्षक जज करतायत गणेश जाधव परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. जजमेंट थोडंसं चुकीचं होतं गणेशचं आणि पडल्यानंतर चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील आदर्श स्पोर्ट्स संघाला 4. प्रसादने दिलेला हा प्रसाद होता. टीम झोबेलीला पहिला डॉट त्यानंतर 4. आता बंटीला आपण पाहतोय ओव्हर द विकेट ना. पुन्हा एकदा भन्नाट वेग ही त्याची ओळख आहे. वेग त्याची ओळख आहे. अगदी आपण पाहिलं तर अक्षरशः आगीचे निखारे टाकतात. मग वातावरण थंड असो किंवा गरम तुम्हाला याच पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळेल बंटी केवणेची.
आणि हा चेंडू डॉट आलाय. चेतन गजानन धुळे यांच्या वतीनं देखील जोबेलीला भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. आमचे विष्णू चिंतामण धुळे, सुरेश चिंतामण धुळे यांच्या वतीनं शुभेच्छा. आणि खास करून एकविरावरून या मॅचचा आनंद घेतात आमचे अमोल शेठ धुळे, पोला शेठ बॉयचे पाकर्सन. त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत करू. षटक क्रमांक पहिलं चालू आहे आणि पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी 2 नामांकित व्यक्तिमत्व आहेत. आमचे चंद्रकांत धुळे ज्येष्ठ व्यक्तिमत्व आणि त्यांच्या समवेत धर्मा मामा पाटील. आपलं स्वागत आहे. बॅटची लिडिंग एज जिंकण्याचा प्रयत्न महेंद्र धुळेने कदाचित पाठीमागे सेल ड्रॉप केला. या चुका महेंद्र धुळेकडून होणं अपेक्षित नाहीये टीम जोबेलीला आणि त्यांच्या पाठीराख्यांना. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर धावा फलकामध्ये अद्यापर्यंत फक्त 4 धावात, 1 चौकार आपण पाहिला. बॅटिंग करत असताना प्रसादच्या बॅटमधून असं वाटत होतं की प्रसाद आता चांगली बॅटिंग करेल, परंतु बंटीने त्याला थांबवलंय. पाठची लिडिंग आहे. पुन्हा एकदा पाठीमागे पडल्यानंतर आउटफील्ड खराब आहे. कदाचित चेंडू हळूवार पद्धतीने का होईना तो चढाव चढत असताना बॉल सीमा पार, चौकार. तर आमच्या समालोचकाच्या नंतर आमचे गुणलेखक आहेत, त्यांचं एक बारीक लक्ष आहे की बंटी केवढे जेव्हा जेव्हा 2 षटक हाताळलेत ना पहिल्या मॅचमध्ये, तेव्हा 2 चौकार त्याच्या बरोबर जरूर आलेत. आणि कदाचित 8 धावा मागच्या मॅचमध्ये खर्च केला, याही मॅचमध्ये त्याने 8 धावा खर्च केल्या. आणि आता येणारे 18 बॉल ज्यासाठी इक्वेशन या मॅचचं असेल टीम आदर्श स्पोर्ट्स या संघाला 53 धावांची. 8 बॉल 53, 8 धावा झालेल्या आहेत. आता 53ची गरज आहे 18 बॉलमध्ये. माफ करा, 18 बॉल शिल्लक आहेत. षटक क्रमांक आपण पाहतो दुसरं प्रगतीपथावर महेंद्र धुळे. प्रेक्षक वर्ग इथे मॅचचा आनंद घेतात. अगदी काही प्रेक्षक टेकडीवरती बसलेले आहेत आणि त्याच टेकडीच्या पाठीमागे आता आंतरराष्ट्रीय स्टेडियम देखील होणार आहे. त्यासाठी तब्बल 5 कोटींचा निधी जाहीर झालेला आहे. बरोबर ना पप्पू शेठ? आणि बदलापूर हे शहर बदलणार आहे. नेहमीच आमच्या मुरबाड विधानसभा मतदार क्षेत्राचे आमदार आदरणीय कार्यसम्राट आमदार किसनजी कतोरे साहेब नेहमी सांगत असतात, त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख करत असतात की बदलापूर हे बदलणारं शहर आहे. कारण याच बदलापूरमध्ये घोड्यांची अदलाबदली व्हायची. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. आणि आता याच बदलापूरला एक नवी दिशा, एक वेगळं वळण मिळणार आहे. कदाचित आंतरराष्ट्रीय स्टेडियम जेव्हा होईल तेव्हा इथल्या खेळाडूंना देखील एक वेगळा दर्जा प्राप्त होईल आणि एक चांगलं व्यासपीठ देखील निर्माण होईल. कदाचित काही गावांना स्टेडियम देखील नसतात, तरी सुद्धा ते क्रिकेटमध्ये भरपूर अग्रेसर असतात. काही गावांना, काही संघांना स्टेडियम असून सुद्धा ते संघ थोडेसे बॅकवर्ड होते राहतात. याचं कारण की सरावाचा कुठेतरी अभाव जाणवतो त्या ठिकाणी. सराव हा माणसाला परिपक्व बनवत असतो, हे लक्षात असू द्या. जोबेली संघ आपण पाहिलं तर सीझन चालू झाल्यापासून सातत्याने मॅचेस कव्हर करत असतात. इतका बिझी शेड्यूल आहे. ढवळेपाडा, जोबेली हे बदलापूरचे वागडीचे 2 नामवंत संघ. 2 साईडला फटका, चांगला वर शॉट, बॉल चालला लॉंग ऑन सीमारेषे बाहेर. आणि कदाचित लेफ्ट हँडेड बॅट्समनकडे एक नॅचरल शक्ती असते, एक नॅचरल ऊर्जा त्याच्याकडे असते आणि त्याच्या जोरावरती आपण पाहतो बॉल सीमा पार ठोकलाय. 6 धावा धावफलकावरती आहेत. आणि आता आपण पाहिलं तर या 6 धावेने संघ पुढे सरकतो. 15-18 बॉल 53ची गरज आहे. महेंद्र धुळेच्या विरोधात षटकार आल्यानंतर मात्र आता कमबॅक पाहायला मिळतं. डॉट बॉल आलाय. कदाचित स्टेडियम उभं राहण्यासाठी बराच कालावधी जाऊ शकतो. त्यानंतर आम्ही सुद्धा अगदी हळूहळू वयाची मर्यादा क्रॉस करू आणि कुठेतरी आम्हाला देखील अपेक्षा आहे कदाचित तिथे केअर टेकर म्हणून सुद्धा घेतलं तर बरं होईल. राऊंड विकेटने गोलंदाज महेंद्र धुळे. दिशा खराब
पाहायला मिळेल. पंच आमच्याकडे वळतात. योगीराज महाराज बुटेरे मानफाम पोई पोईकर चषकाचे ते दर्जेदार आयोजक देखील आहेत. आणि या मॅचमध्ये आपण पाहतो ऑफिशियलची भूमिका या स्पर्धेची संपूर्ण जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे. कदाचित 3 दिवसामध्ये आपण पाहतो कुणाल पेनकर सर एक मॅच अगोदरच जातात, कारण एक डे नाईट फॉर्मॅटची स्पर्धा होती कासगावला, त्या ठिकाणी त्याला जाणं गरजेचं होतं. आणि याची जबाबदारी ती योगीराज महाराज बुटेरे यांनी घेतलेली आहे. आणि आज तुम्हाला पाहायला मिळते निरीक्षणमध्ये कदाचित जांताराजा बदलापूर संघ काल बक्षीस पात्र फेरीमध्ये होता. आज त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला असेल. आणि कुणाल पेनकर या ठिकाणी उपस्थित नाही आहेत आणि त्यांच्या जागेवरती कुणाल नावाचेच पंच आहेत, कुणाल भोईर, मॅनफॉर्म छत्रपती शिवाजी महाराज चौक. डॉट बॉल आला महेंद्र धुळेचा. चर्चासत्र या ठिकाणी नक्कीच चालू राहील, कारण बदलापूर शहराचे लाडके शहर प्रमुख आणि कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष आदरणीय वामनशेठ म्हात्रे यांचंही संध्याकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी आगमन होणार आहे अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे. बदलापूर शहराच्या विकासाचे महामेरू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाईल. वामन म्हात्रे फाउंडेशनचे ते अध्यक्ष देखील आहेत आणि माजी नगराध्यक्ष आहेत. कुळगाव बदलापूर नगर परिषद बदलापूरचे लाडके आहेत तुम्हा सर्वांचे शहर प्रमुख शिवसेनेचे वामनशेठ म्हात्रे. यावेळेस आपण पाहतो पॉइंटला बॉल चाललाय, डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल सीमा पार दन 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 करत जाईल. 4 धावांसाठी महेंद्र धुळेच्या बरोबर झालेला हा चौक. फलकापती झालेले 21 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आणि आता येणारे 12 बॉल विजयासाठी 40 धावांची गरज आहे. प्रति षटकामागे 20 धावा बनवायचे आहेत. 4 षटक नेहमीप्रमाणे तुम्हाला पाहायला मिळतील. बंटी केवणे, महेंद्र धुळे, विवेक गायकवाड आणि गणेश जाधव. यात अजिबात फेरबदल होणार नाहीये मला तरी वाटतंय. कदाचित लास्ट ओव्हर लास्ट मॅच मध्ये कुठेतरी बदल आपल्याला पाहायला मिळेल का हा देखील एक मोठा प्रश्न आहे. सुरेश धुळे जे जोबेलीचे मेंटॉर आहेत, प्रशिक्षक आहेत, जोबेली संघाला सातत्याने ते मोटिवेट करत असतात. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज विवेक गायकवाड आहेत लेफ्ट हँडेड बॅट्समन समोर. पहिलाच बॉल मोठा फटका खेळायचा होता. प्रथम टायमिंग नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. प्रेम धुळे येतात. प्रेम धुळे आपण म्हटलं तर अष्टपैलू हाही खेळाडू आहे. कधी कधी प्रेमात पडणारे फलंदाजी गोलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळते. आणि हा पहिल्याच बॉलवरती सिंगल आलेली आहे. बडवलीच्या मैदानामध्ये आदेश प्रतिष्ठान शिरगाव संघासमोर तो मॅच केला अंडर 24. तिथे थोडासा महागडा ठरला, तिथे जोबेलीला परास्त व्हावं लागलं. 2 धावा आलेले आहेत. पुढे एकदा आपण पाहतो त्या दिशेने फटका आणि अविनाश आय थिंक सो वसे त्या ठिकाणी होते. त्याला टॉप करण्यात आलाय. नेहमी वालिवली संघासाठी हा खेळाडू खेळत असो. आज व्यावसायिक मध्ये त्याची वर्णी लागली आहे आणि एक सिंगल धाव या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. या दरम्यान श्रेयस 11 दिवा गाव संघाच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर आमच्या समालोचक कक्षाशी आपण संपर्क करा, कारण या मॅच नंतर आपला मॅचचा टॉस होईल आणि आता इथे फलंदाज होईल बाद. अजय भोईरला आपण पाहतोय काय जबरदस्त फिल्डिंग करतायत. ज्याप्रमाणे अजय भोईरसाठी म्हटलं जाईल गायकाला वादकाची अपेक्षा असते ना, तशी गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची अपेक्षा असते. आणि तसं क्षेत्ररक्षण झालंय ते अजय भोईरचा. अजय भोईर म्हटलं तर एक जबरदस्त वादक आहेत. मृदुंगमणी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. हरिभक्त पारायण अजय महाराज भोईर आहेत. आज त्यांची वर्णी लागले ग्रामीण गटात नसून तर खऱ्या अर्थाने व्यावसायिक गटात त्यांची वर्णी लागलेली आहे. विवेक गोलंदाज. पहिलाच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, जणू काही आपण पाहतोय गॅप शोधण्याचा प्रयत्न आणि तो गॅप देखील शोधलाय. कदाचित 2 क्षेत्ररक्षक तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती आलं धोपाटणं. या मिळतील 4 धावा. लाका शेड येतात.
लाका शेठ आपण पाहतो 4 दिवस अफाट मेहनत काजू शेठ त्यांची आहे. जिथे जिथे त्यांनी हात लावले तिथे तिथे सोनं झालेलं आहे. 4 नाही आहे, 3 धावा घेतलेल्या आहेत. कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आमच्या मंचावरती मान्यवर देखील येतात. काजू शेठ यांचं आगमन झालंय, स्वागत आहे आपलं. तर लिडिंग एज फलंदाज बाद परतावा लागेल. या मॅच मध्ये कोणत्या प्रकारची रंगत पाहायला मिळत नाही. कदाचित जोवेली संघ याही मॅच मध्ये अग्रेसर ठरत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिला सामना त्याने जिंकला. या मॅच मध्ये 12 बॉल 40 ची गरज असताना या मॅच मध्ये आदर्श स्पोर्ट्स हा थोडासा बाकवडवरती मागे राहिलेला आहे. आणि आता आमचे स्कोरर आम्हाला सांगतात की चेंडू शिल्लक आहे 7 आणि बिजासाठी गरज आहे ती 33 धावांची. टेन क्रिक लाईव्ह टेलिकास्ट क्वालिटी विथ क्लिअरिटी. त्याच्या फाउंडर आहेत कुणाल दादा म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम आमचे विजय पगारे यांना तुम्ही पाहता. त्यांच्या नेतृत्वाखाली आज ऑफिशियल अपडेटर, ऑफिशियल कॅमेरामॅन सर्वांचं आपण कौतुक करू आमच्या ऑफिशियल पंचांचं. योगराज महाराज बुटेरे सलग 4 दिवस आमच्या समावेश जॉईंट आहेत, परंतु आज ऑन ड्युटी कुणाल फूल यांना तुम्ही पाहतात. शेवटच्या अंतिम दिवसामध्ये त्यांचं स्वागत होईल. फोर द विकेटने विवेक गायकवाड. अकोटप्पाचा बॉल लॉंग साईडला बळवलाय, पण विकेटला चला अजय त्या ठिकाणी चेंडू अडवतील. आणि आता शेवटच्या अंतिम षटकामध्ये तब्बल 32 धावांची गरज आहे. आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये प्रभुत्व, प्रभावशाली गोलंदाजी राहिली आहे या संघामध्ये. आपण पाहिलं तर जोबेलीचा हिटमॅन रोशन धुळे, विवेक गायकवाड, महेंद्र धुळे, माही, तेजस ठाकरे छत्रपती शिशी कुळगाव संघाला बिलॉंग करतोय तो देखील. त्यानंतर जयमान ढोळेपाडा संघाचे 2 खेळाडू तुम्हाला गणेश जाधव आता सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅकवरती आहे. पहिली षटक ज्याने हाताळलं होतं बंटी केवणे या संघाला आज प्रेझेंट करतोय. व्यावसायिक संघामध्ये त्याचे बदले लागले. ज्युनियर कृष्णा सातपुते, अजय देखील, अजय धुळे, प्रेम धुळे, अजय भोईर, त्यानंतर अविनाश बसे यांना तुम्ही पाहतात. आणि समोर आमचे सिंगर आहेत जे शॉर्ट पॉइंटला तुम्ही पाहतायत. उषा किरण रेसिडेन्सी अँड कडून सातत्याने चांगला खेळ त्यांचा राहिलेला आहे. जेव्हा जेव्हा आपण पाहतो सोसायटी दरम्यान ज्या स्पर्धा होतात जोबेलीला, खरबईला, तेव्हा तेव्हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. और पिच बॉल फटका चांगला होता, परंतु मिस्टामिंग आणि अविनाश बसेने टिपलेला असेल. फलंदाज बाद. किती कॉन्फिडंट होता आणि आता हा सेल त्याने टिपलाय. बाजा सेल, आय विल टेक मी, आणि फलंदाज बाद. या 2 अक्षरांचं लक, 2.5 अक्षरांचं भाग्य आणि 3 अक्षरांचं नशीब उघडण्यासाठी 4 अक्षरांची मेहनत कामी येते. आणि आता हा झेल अगदी मेहनतीने त्याने टिपलेला आहे. या अगोदर ज्या काही चुका झाल्या त्याच्यामध्ये पाणी फेरलं गेलं, परंतु आता घेतलेला झेल हा अप्रतिम होता. राऊंड विकेटने लाईन चांगली आहे. गणेश जाधव तेज तरार गोलंदाज आपण पाहतोय. अगदी आपण पाहतोय गणेश जाधव म्हटलं तर वेग त्याची ओळख आहे आणि वेगाने बेट करत असताना शेवटचं षटक आहे. काही चेंडू शिल्लक आहेत. आता या षटकातील आपण पाहतोय पंच आम्हाला सांगतात की 3 चेंडूंचा खेळ उर्वरित बॅलन्स आहे. या मॅचची औपचारिकता शिल्लक आहे. चला श्रेयस इलेव्हन दिवागाव संघाच्या कॅप्टन्सला विनंती आहे आपण खेळण्याच्या दृष्टिकोनातून रेडी राहायचं, कारण आता टॉस आपण करू. आमच्या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार तुम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आदरणीय पप्पू शेठ मोरे यांना विनंती करून आपण नेक्स्ट मॅचचा टॉस देखील करणार आहोत. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणीचे सचिव आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे ते शहर उपाध्यक्ष देखील आहेत. एक मोठं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या शुभास्ते आपण आजच्या दिवसातील बक्षीस पात्र फेरीची लढत जी होणार आहे त्यामध्ये टॉस आपण करणार आहोत. जणू काय आता 99.99% चेंज द गेम जोबेली संघ विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करतोय. या मॅच मध्ये राऊंड विकेटने गणेश जाधव
मोठा फटका खेळायचा होता, परंतु आता इथे प्रयत्न देखील केला जात नाही. रोशन धुळेला माहिती आहे चौकार षटकार 6-4 6-8 धावा जरी आल्या तरी आपण या मॅच मध्ये पकड मजबूत केलेली आहे. सामना जिंकलाय. हार्दिक हार्दिक अभिनंदन. चेंज द गेम जय हनुमान जोबेली संघाचं आपण कौतुक करू. आणि आता थर्ड राऊंड मध्ये हा संघ दाखल झालेला आहे. दिवा संघाच्या बरोबर जोबेली संघ खेळेल.